नमो भगवतो अरहतो सम्मा बुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। ये च बुद्धा तीता च ये च बुद्धायनागता पचुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सर्वदा। ये च धम्मातीता च ये च धम्मायनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संगायतिता च ये च संघायनागता पच्युपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। अहं वन्दामि सर्वदा। महाकारुणिक तथागत भगवान अरहत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुआख्यात केलेला सुस्पष्ट केलेला जो धारण करण्यायोग्य असा सद्धम्म आणि संघ गुणांना धारण करून सद्धम्मामध्ये लाभान्वित होणारा, सत्यधम्मामध्ये प्रतिष्ठित होणारा, आपलं अरियत्व नष्ट करून अरियत्व प्राप्त करणारा, अनरियत्व नष्ट करून अरियत्व प्राप्त करणारा भगवंतांचा आर्य सावक संघ प्रथम या तीनही रत्नांना अभिवादन करतो, वंदन करतो आणि या बुद्ध शासनाच्या चढाव उतारांमध्ये जे काही चढाव उतार आहेत या उतारांचा हा सामना करण्यास युग पुरुष बोधिसत्व भावी बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा युग पुरुष जन्माला आला, युगावर छाप टाकून गेला, साऱ्या जगालाच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्यांची ओळख करून गेला असा युग पुरुष यांनी तब्बल आपल्या आयुष्यात 21 वर्ष जे काही परिश्रम केले ती शेवटी हा मानव समाज दिसतोय आपापल्या जसं मनात येतं तसा वागतोय. जीवन जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. हे समाज जीवन माणसाला शोभेल, माणूस माणसाशी दुसऱ्या माणसाशी माणसासारखा वागेल असं कोणता नियम असेल, कोणते तत्व असतील, कोणता असा स्वभाव असेल की ज्या स्वभावाने माणूस एक जिनसी मानव समूह निर्माण होईल, तो असा मनुष्य समाज निर्माण होईल. त्या माणसामधले सगळे सर्वांगीण जे गुण आहेत त्या सगळ्या गुणांचा विकास होईल आणि दुर्गुणांचा नाश होईल. त्यामुळं ही सगळी शुद्धी, परिशुद्धी आणि विशुद्धी ही कशी पूर्णत्वास न्यायची, माणूस हा माणसाला शोभेल अशी त्याची वागणूक असावी, तो कोणत्या नीती नियमांनी हा सुदृढ असा सामाजिक जीवन यापन करणारा
अशी कोणती पद्धती की जे माणसाला, मनुष्य जगताला शोभेल, यासाठी त्यांना 21 वर्ष लागली. आणि 21 वर्षाच्या या चिंतनानंतर ते या निष्कर्षाला पोहोचले. त्याला घराघरात ते कुठल्याही संप्रदायाचे, कुठल्याही देशाचे, कुठल्याही बोलीभाषा, कुठल्याही वेशभूषा धारण करणारे लोक असोत, ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, ईसाई असोत, मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत, ब्राह्मणेतर असोत, काळे असोत, गोरे असोत, या वंशाचे की त्या वंशाचे असोत, सगळ्यांच्याच घरात तू तू मै मै, तू तू मै मै, तू तू मै मै सुरू आहे. एका काळजाची देठ दोन व्यक्ती असली तरी एक नाही आहेत, तर निसर्ग भरभरून पुरस्कार देईल. जे जे निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध वागतात, तुम्ही कोणी असा, तुम्हाला सजात मिळेल. हा निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा स्वभाव आहे, निसर्गाचा धर्म आहे, निसर्गाचे तत्व आहे. उत्पादवय दम्मिनो, उत्पन्न होऊन नाश पावणं, हा या प्रकृतीचा नियम आहे, स्वभाव आहे, धर्म आहे, गुणधर्म आहे. आणि मनुष्य, त्यातले मनुष्य, मनुष्य तर प्राणी सजीव आहेत. हे कसे उत्पन्न झाले, हे प्रकृती कोणी उत्पन्न केली, कशी उत्पन्न झाली, हे अजूनही चिंतन म्हणून काही संपलं नाही. पण जेव्हा भगवान बुद्ध उत्पन्न होतात, या सगळ्या समाजाकडे पाहतात, या साऱ्या प्रकृतीकडे, निसर्गाकडे पाहतात. निसर्गांचं सर्वांचं, सरजीव, निर्जीव, जंगल, सूर्य, चंद्र, तारे, नद्या, नाले, समुद्र, आकाश, या सगळ्या गोष्टींचं सारं ज्ञान तथागतांना असते, बुद्धांना असते, सम्यक संबुद्धांना असते. त्यामुळं सुदृढ मनुष्य जीवन कसं जगता येईल, याची सारी जीवन पद्धती योग्य, उत्तम, सम्यक जीवन पद्धती असावी. कुणाला वाटतं आपल्या परिवारात सगळ्यांनी सुख शांतीनं नांदावं, कोणाला नाही वाटत. कोण असं होताना दिसत नाही. कोणाला कोणते शोक, कोणाला कोणते शोक, कोणाचा कोणता स्वभाव. जगात बाबासाहेब आंबेडकरांनी हे 395 कलमातच घटना का लिहिली, त्याचं कारण हे आहे, ते दुसऱ्याच्या चित्तात नाही आले, केवळ बाबासाहेबांचे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं. त्यामुळे 390 प्रकारच्या स्वभावाचे आपण माणसं आहोत. ते हिंदू असोत, की बौद्ध असोत, की जैन असोत, की शीख असोत, की यहुदी असोत, की ईसाई असोत, की मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत, की ब्राह्मणेतर असोत, कुणी काळे गोरे, की या वंशाचे, की त्या वंशाचे, सगळी माणसं आपण रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक, वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत. आणि म्हणून तेरी मेरीवर आपण उठतो. दोन व्यक्ती जगात एक नाही. जेव्हा मात्र ज्या व्यक्तींनी बुद्धाच्या संपर्कात जे आले, ते सगळे तर लोक रागरंजित, देशदूषित, मोहमोहित होऊन कायावाच्या मनाने काम करतात, दूषित चित्ताने काम करतात. दूषित चित्ताने काम करतात, दूषित परिणामी. शुद्ध चित्तानी काम कशी करता येईल, शुद्ध चित्तानी कायेद्वारे, मनाद्वारे, वाचेद्वारे कर्म कसे करता येईल, म्हणजे शुद्ध परिणामी. त्यामुळे शील, समाधी, प्रज्ञा म्हणजे धम्म होय. पहा, अर्योठंगिको मग्गो, हा मध्यम मार्ग म्हणजे. समाधिठ्ठी, सम्मा संकल्प होय प्रज्ञेची 2 अंग. सम्मा वाचा, सम्मा म्हणतो, समाजीव शीलाची 3 अंग. सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाज, समाधीची 3 अंग. प्रज्ञा, शील, समाज म्हणजे धम्म. एक एक शील 3 प्रकारे पुष्टभाव. त्यामुळे ते शुद्धशील, परिशुद्धशील आणि विशुद्धशील. आपल्या मनाला आहे चंचल चपलमुळे त्याला एकाग्र करण्यासाठी, समाहित करण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात. यासाठी सिद्धार्थ गौतमाने जो काही अभ्यास केला, 40 प्रकारची शमत भावनेचे, दानशील भावना, भावना हे 2 प्रकारची भावना, शमत भावना आणि विपश्यना भावना. शमत म्हणजे चित्त चंचल चपळ चित्त यांना समाहित करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी जो परिश्रम करावा लागतो. खणिक समाधीपासून उपचार समाधी आणि उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याची सारी प्रक्रिया. हे 40 प्रकारचे शमत भावनेचे कंबठ्ठान. या कंबठ्ठानाच्या आधारे वेगळ्या स्वभावाची व्यक्ती जे जे तथागतांकडे येत, तसं ते कंबठ्ठान देऊन त्यांना त्यांच्याकडून ते काम करून घेत. हे चंचल चपळ मन त्याला समाहित करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी. म्हणजे शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी आणि विशुद्ध समाधी. असंच ही प्रज्ञा सभे संखारा अनिच्छाती, सभे संखारा दुःखाती, सभे धम्मा अनंताती, यदा पंयाय पश्यति अथ निबिंदती दुःखे, हे समग्र विशुद्धिया. अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण,
ही प्रज्ञेची 3 लक्षणं. या 3 लक्षणाद्वारे हे शरीर आणि मन, हे प्रकृती, सार आतलं बाहेरचं रहस्य सगळं यदा पर्याय पसती, प्रज्ञेच्या आधारावर प्रज्ञेनं आपल्याला पाहता आलं तर साऱ्या प्रकृतीतलं, या निसर्गातलं, सजीव निर्जीवांमधलं सारं आतलं बाहेरचं सगळं रहस्य खोलून टाकता येईल. ते खोलून दाखवून समुच्छेद प्रहान, हे अनित्य दुःख अनंत लक्षणामध्ये रमण करणं, याला समुच्छेद प्रहान म्हणतात. ही शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा. ही शुद्ध प्रज्ञा अनित्य लक्षणाच्या आधारावर, ही परिशुद्ध प्रज्ञा विखंबन प्रहाणाच्या आधारावर, तदंग प्रहाणाच्या आधारावर, ही परिशुद्ध शील, ही जी विखंबन प्रहाणाच्या आधारावर, आणि विशुद्धशील हे समुच्छेद प्रहाणाच्या आधारावर. तेव्हा कुठे एक एक शील 3-3 प्रकारे कसं शुद्ध होतं, तेव्हा ती शुद्धी, परिशुद्धी आणि विशुद्धीची प्रक्रिया पूर्णत्वात जाते. याला तदंग प्रहाण म्हणतात. ते सारं शरीर आणि सारं मन, या सगळ्या अठ्ठकलापांच्या सगळ्या तरंगांनी, सुगंधाच्या, शीलरूपी सुगंधानी सारं शरीर आणि मन बहरून जातं. याला तदंग प्रहाण म्हणतात. हे झाले हे विशुद्धशील. या विशुद्ध शिल्लाच्या याला तदंग प्रहाण, अंग प्रत्यंग शरीरातलं मनातलं सारं बहरून जाते. फुलबाग कशी सगळ्या शीलरूपी सुगंधानी बहरते, तसे हे शरीर आणि मन हे शमदभावनेच्या कम्मठानाच्या आधारावर, शुद्धशील प्रज्ञेच्या आधारावर हे शुद्धशील पुष्ट होतं. त्रिविध एक एक शील 3-3 प्रकारे पुष्ट होत जातं. ज्या आधारावर हे शुद्ध समाधी, ही समाधी मिथ्या नाही, ही सम्यक आहे. सम्यक समाधी तिचे अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षणाच्या आधारावर, अनंत लक्षण जी प्रज्ञेच्या आधारावर समाधी पुष्ट होते. केवळ समाधीच्या आधारावर, केवळ समाधी मिथ्या समाधी आहे. मिथ्या समाधी चा भ्रम आणि भ्रांती तेव्हाच पुष्ट होते जेव्हा अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षणांनी वेढून ही सम्यक समाधीपर्यंत पोहोचता येते. नाहीतर नाही. सगळ्या मिथ्या, सिद्धार्थ गौतमाच्या कालखंडात जे 62 प्रकारचे वेगवेगळे संप्रदाय होते, त्या सगळे जे आचार होते, सगळ्या मिथ्या समाधीच्या धारणा होत्या त्यांच्या. त्यामुळं त्या सम्यक समाधी विषयीचं ज्ञान केवळ सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषांनाच करता येतं, अन्य व्यक्तींना नाही. या शब्दभावनेच्या कम्मठानाच्या आधारावर खनिक समाधीपासून उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याची सारी प्रक्रिया, जिला विखंबन प्रहाण म्हणतात, या शमद भावनेची एक संपूर्ण कम्मठान, रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक, वेगवेगळ्या स्वभावाची व्यक्ती तथागतांच्याकडे, भिक्षू संघाकडे आली, त्याचा स्वभाव विशेष लक्षात घेऊन तसं ती शमद भावनेचं कम्मठान घेत. आणि एका चित्तक्षणासाठी का होईना, हा आनापानचा अभ्यास करता करताना इथे काहीतरी खटपट अनुभव झाला, कुठली वेदना असू दे, ते वेदनेच्या उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत राहतो तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण, या ठिकाणी असा अनुभव करता आला, याला खणिक, एका चित्त क्षणासाठी हे खणिक समाधी म्हणतात. अभ्यासामध्ये निरंतरता असली तिला उपचार समाधी म्हणतात. आणि आता अजून चित्त भटकणारच नाही, एकदम खंबा गाळला, अजिबात हलणार नाही, डुलणार नाही, याला याला अर्पणा समाधी म्हणतात. याला म्हणतात विखंबन प्रहान. अशा रीतीनं हे शमत भावनेच्या कम्मठानाचा अभ्यास करून हे शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी आणि विशुद्ध समाधीचा अभ्यास जेव्हा करतो अर्पणा समाधीपर्यंत, याला विखंबन प्रहाण म्हणतात. या विखंबन प्रहाणाच्या आधारावर समुच्छेद प्रहाणाची ही संपूर्ण भरती, जशी समुद्राला पौर्णिमेच्या दिवशी भरती येते, तशी अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण या आधारे शरीर जे अठ्ठकलापांचं याचे तुकडे तुकडे करून पाहिले, जेव्हा अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण यामध्ये तीनही लक्षणामध्ये रमण करता आलं, विहार करता आलं, तीन लक्षणं विहरती, या तीनही लक्षणांमध्ये जेव्हा विहार करता येतं तर निरंतरता, अनित्य, दुःख आणि अनंत बोधाची निरंतरता असते. संखारोपेक्षा ज्ञान याला म्हणतात. कुठल्याही कामभूमी, कामदुःगती, काम सुगती, रूपभूमी, अरूपभूमी, कुठल्याही भूमीच्या संस्कारांचा संग्रह आला तरी चिरत नेणारी, कापत नेणारी, टोचत नेणारी प्राणकारी प्रहाण, अशी प्राणकारी प्रज्ञा जी आपल्याला या सर्व प्रकारच्या मारबंधनातून सुटका करून अंतिमतः निर्वाणाकडे नेण्यासंबंधीचे मार्गदर्शन, सगळे रस्ता मोकळा करून टाकणे, ही अशी, याला समुच्छेद प्रहाण म्हणतात. अशा रीतीनं ही अनित्य बोधाच्या आधारावर शुद्ध प्रज्ञा, दुःख लक्षणाच्या आधारावर ही संपूर्ण जी, ज्याला
परिशुद्ध ही प्रज्ञा आणि अनंत लक्षणाच्या आधारावर ही विशुद्ध प्रज्ञा, या तीनही प्रज्ञेच्या लक्षणांमध्ये रमण करणारी सगळी प्रक्रिया याला समुच्छेद प्रहाण असं म्हणतात. यात समर्श ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निबिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान या 10 विपश्यना ज्ञानाच्या प्रक्रियेतनं गेल्यानंतर जेव्हा हे गोत्रभूचित्त उत्पन्न होतं या लोकांमधून, लोकोत्तर लोकांमध्ये, लोकीय क्षेत्रांमधून लोकोत्तर क्षेत्रामध्ये, जे अनित्य लक्षणाच्या आधारावर अनित्याचा बोध करून बोधी ज्ञान धारण करण्याची प्रक्रिया, दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून बोधी ज्ञान धारण करण्याची प्रक्रिया, अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून बोधी ज्ञान धारण करण्याची सारी प्रक्रिया, ज्यातून हे वैभव प्राप्त होणे 10 हे गोत्रभू या 10 विपश्यना ज्ञानाच्या नंतर खैधम्मा संखारा, वैधम्मा संखारा हा सारा क्षयवे होत जातो. लाईन एज म्हणजे हे लोकोत्तर लोकीय क्षेत्राची ही जी सीमा असते, याचा स्वभाव उदय भयंग, उदय व्यय, उत्पाद वय धम्मिनो हा लोकीय धम्म असतो, लोकीय नियम असतो, लोकीय स्वभाव असतो. आणि हा लोकीय स्वभावापासून अनित्याकडून नित्याकडे नेणार, दुःखाकडून सुखाकडे नेणार आणि अनंताकडून अनंताकडे नेणारी ही लोकोत्तर प्रज्ञा सुरू होते. आणि या निर्वाण धातूच्या आधारावर, नित्य धातूच्या आधारावर नित्याचा बोध करून पुढे सरकतात आणि या नित्याचा बोध करून निर्वाणाचा साक्षात्कार करता येतो. अशा रीतीनं शील, समाधी, प्रज्ञा त्रिविध ही विशुद्ध शील, विशुद्ध समाधी, विशुद्ध प्रज्ञा त्या आधारावर हे गोत्रभूचित्त या अनित्याकडून नित्याच्या क्षेत्राकडे, या दुःखाकडून सुखाच्या क्षेत्राकडे आणि अनंताकडून अनंताच्या क्षेत्राकडे, ज्या आधारावर हा अनुक्रमे शोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत फलाचा लाभ होत असतो. तेव्हा हे शुष्क वैभव नव्हे, तर हे कायमचं, ज्याला नित्य सुख, त्याला निब्बाणंग परमंग सुखंग असं म्हटलं जातं. या सुखाची ही जशी जशी अनुभूती आपल्याला होईल, तेव्हा आपल्याला अरे आता मी दुःखमुक्त झालो असं होईल. आता आपण दुःखी आहोत की तुम्ही दुःखमुक्त झालात का तुम्ही दुःखमुक्त? दुःखमुक्त होणं म्हणजे जीवनमुक्त होणं, अर्हत्व प्राप्त करणं. अर्हत्व प्राप्त करणाऱ्या व्यक्ती सावक बुद्ध म्हटलं जातं, सावक बुद्ध म्हटलं जातं. तो प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचं वेगळं वैभव असतं, ज्यांना सावक बुद्ध म्हणतात, पश्चित बुद्ध म्हणतात. आणि अर्ह ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं सम्यक संबुद्ध म्हणतात. ते 3 सत्व असे सत्व असतात ज्यांनी सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून निर्वाणाचा साक्षात्कार, निर्वाणाच्या 4ही पायऱ्या प्राप्त केलेल्या आहेत. विश्वोत्तापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्ह मुक्त झाले. हे भवचक्र, याला दुःख चक्र, लोकचक्र म्हटलं. कोणता वेळ होतो काय आपल्या हातात नाही आहे. पण शिलाचं पालन करणं, समाधीचा अभ्यास करणं, प्रज्ञा धारण करून आपल्या या चित्तातल्या साऱ्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचा नायनाट करण्याचे वैभव आपल्याकडे आहे. हे जर वैभव असलं, आपले पारमितांचे 10 घडे परिपूर्ण भरले, तर निश्चितपणे या सद्धम्माच्या रसाचं रसास्वादन आपल्याला करता येतं आणि लाभ प्राप्त करता येतो. अंगुलीमाल 999 माणसांना मारलं त्याने, 10वी कोण? त्याची आई. भगवंत जात आहेत, कुठे चाललायत भगवान? तिकडे अंगुलीमाल जात, कापून टाकेल, मारून टाकेल. भगवंत चालले जातात. पण त्याच्या अगोदर माहिती होतं त्या अंगुलीमालाची आईच चालली आहे अगोदर. आई गेली जवळ, डोळ्यांनी बरोबर दिसत नव्हतं. माझा अंगुलीमाल म्हणून असं पाहतोय. आणि फरसा काढला अंगुलीमालाने आणि चालवली आईवरच. नाही चालवू शकला. भगवान बुद्धांचं बल, कोणी आवाज दिला नाही, दोन्ही हाताने ताकद लावतो तरी मात्र तो फरशा चालवू शकत नाही. कोणी रोखलं असेल? भगवान बुद्धांचे बल होतं. कोण आहेस तू मला रोखणार आहे? कोण आहेस? मी आहे, सम्यक संबुद्ध आहे. सम्यक संबुद्ध आहे, मागून कशाला वार करतो? समोरासमोर ये ना. आमोरे सामोरे असे उभे राहिले तर सगळे
हे उंचचे उंच, तो असा पाहतो नजरेने तरी दिसत नाही, एवढी लांब नजर. म्हणजे एवढे होऊ शकतात, त्यांच्याकडे एवढं मोठं बल असतं. हे अंगुलीमाल कशाला मला त्रास देतो, कशाला का माणसाला कापतो, असं समजून तो समजला नसता. भगवंत चालत आहेत आणि त्याच्या पाठीमागे धावत आहे तो. हे योजनभर 20 किलोमीटर जागा असे चालत गेला. भगवंत चालत आहेत, तो भागतो, थकलाय. हे कोण आहेस? मी तर कधीचाच थांबले. ए थांब, मग तुम्ही म्हणते, थांबा जरा, कुठे पळता? अरे मी तर कधीचाच थांबलोय, तू कधी थांबणार आहे? म्हणजे मी कधीचाच विजय मिळवला स्वतःवर. जगावर विजय मिळवणं सोपं काम आहे, पण स्वतःवर विजय मिळवणं किती कठीण काम आहे. अरे मी तर कधीचाच थांबलेलो आहे, कधीचाच विजय मिळवलेला आहे, तू कधी थांबणार आहे? पहा बरं त्या झाडाचं पान, त्या झाडाचं फळ तोड, आणि जुळवून दे. जुळेल का? हत्या करणं किती सोपं आहे. तो गणपतीचं आहे, ते जुळलं असेल काय डोकं? आता तुम्ही डोकं जुळवाल ना त्या पावसात? मेलेला गणपती जुळेल का पुन्हा? तुटलेल का? ऑपरेशन होतं त्या काळात. कठीण काम आहे की नाही? पण हे वैभव, बुद्धाचं वैभव वेगळं असतं. त्यामुळं तो अंगुलीमाल जेव्हा प्रतिष्ठित झाला, लोकांमध्ये गेला तर रक्तबंबाळ झाला. हा अंगुलीमालाला, प्रसेनजित नगरीच्या राजा अंगुलीमालाला किती दगडफेक केली, रक्तबंबाळ झाला, तरी काही प्रतिक्रिया केली नाही. भगवंताच्याकडे आल्यानंतर, भगवंता, हा सहन कर. 999 माणसानं मारलेच ना, तुझ्या गुरुनी सांगितलं 1000 माणसाचे खून कर, तेव्हा तुला निर्वाणाचा साक्षात्कार होईल. तेव्हा भिक्षाटनासाठी गेला श्रावस्तीत एक भगिनी, तिचं बाळणपण एवढं कठीण होतं. सकाळी सकाळी लोकांना काय ते तिच्या बाळणपणासाठी हे सगळं अख्खं गाव एकत्रित झाले, एकत्र झाले त्या वार्डात. आणि शिळं काय भंते लोकांना देत नाही. कोणी आता कोणीच नाही. शेवटी ते परत आले. भंते भगवंताकडे वंदन करून बोलले, भगवंता, एक भगिनी ती खूप तळपत होती, सारं गाव एकत्र झालं, कोणी काही शिजवलं भोजन नसेल, शिळं काही घातलं नाही, आणि मी आलो असा. भगवंता चाला म्हणे, त्या भगिनी एवढी त्रस्त आहे, कष्टी आहे, की तिचं बाळपण होत आहे आणि खूप रडत आहे, क्रंदन करत आहे. चला, नाही नाही, तूच जा म्हणे. भगवंत म्हणाल, तूच जा आणि तू म्हण, मी प्रवचित झाल्यापासून, भिक्षू झाल्यापासून मी अजिबात हत्या केलेली नाही. हे सत्य आहे. त्या सत्यवचनाने त्या भगिनीचे मंगल होऊ दे आणि त्या भगिनीच्या गर्भाचंही मंगल होऊ दे. वापस गेलाय आणि हेच मग येतो अहं भगिनी, अरियाय जाती या जातो नाभी जानामी, संचिच्य प्राणं जीविता ओरोपेता, तेन सच्चेन सोत्ती ते तू सोत्ती गब्बसा आतू. हे सत्य आहे की मी जोपर्यंत, जेव्हा प्रवचित झालो तेव्हापासून मी कुठल्याही प्राण्याची हत्या केली नाही. हे सत्य आहे. हे सत्य आहे. या सत्य वचनानं त्या भगिनीचे मंगल होऊ दे, भगिनीच्या गर्भाचं मंगल होऊ दे, असं म्हणून सहजपणे बाळंतपण झालं. आता दवाखान्यात गेल्यावर सिजर केल्याशिवाय जमत नाही, त्यांचं उत्पन्न जात मार खात. कधी कधी खूप असा गोळमेळ ताळमेळ बसत नाही. कधी कधी मला फोन करतात, डॉक्टरांचा मार खाऊन जातो, डॉक्टरांचा कधी कधी डॉक्टर आतमध्ये ऑपरेशन थिएटर मध्ये नेता नेताच कधी कधी बाळंतपण होऊन जातात. त्यामुळे हे वैभव म्हणून ध्यान करता आलं पाहिजे. जसं तुम्ही बाळांना तर जन्म दिला, पण दूध पाजताना आलं ना, अनित्यबोधाच्या, दुःखबोधाच्या, अनंतबोधाच्या आधारावर, मैत्रीयुक्त चित्ताच्या आधारावर, म्हणजे बेहोशीतच सारं झालं. त्यामुळं हे जागरूकपणे, त्याला अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षणाच्या आधारावर प्रत्येक कर्म करणं. बाळा जन्म देताना देखील अनित्यबोध जागवत जागवत, दुःखबोध जागवत जागवत, अनंतबोध जागवत जागवत बाळंतन होताना पाहणं, जाणणं. म्हणूनच संपर्कात अनेक भगिनी येतात सोबत. हा हॅलो, काय झालं, असं असं सांगतोय, लांब श्वास घ्यायचा, श्वास सोडताना दबाव देऊन सोडायचा, जेणेकरून अगदी सहजपणे बाळंतपण होतं. काय शिजर करण्याची गरज नाही. पण किती कठीण जातं होतं. म्हणजे हिंमत राहत नाही ना. पहिल्यांदाच काय होतं आणि काय नाही, बाळंतपण होऊन मरणच होतं काय असं वाटायला लागतं. किती कठीण वेदना असतात. त्यामुळं अगदी सहजपणे, म्हणून सहजपणे अनित्यबोध, दुःखबोध, अनंतबोध जागवण्याचे मर्म आपल्या जीवनात अंगवळणी उतरलं. माणसाचं जीवन कसं, सगळे कुटुंब कसे, सहपरिवार सहकुटुंब कसे सुखी होते. क्षणाक्षणाला हे पारिवारिक जीवन धम्माच्या आधारावर विकसित होईल. नवरा बायकोंमध्ये, भावाभावांमध्ये, बहिणी बहिणींमध्ये भांडणं होणार नाही. घरातले भांडणं वाजणार नाहीत, भांडी वाजणार नाहीत, भांडी कुठे वाजणार नाहीत. प्रत्येक व्यक्ती
कसा रागविहीन, द्वेषविहीन, मोहविहीन कर्म करे. ज्यांनी ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे, तो मात्र त्याचा आमूल बदल झालेला आहे. ती व्यक्ती श्रद्धामूलक स्वभावाची झालेली आहे. ती नेहमीच वितरागी, वितद्वेषी, वितमोही होऊन कर्म करेल. आपली हानी होणार नाही, इतरांची हानी होणार नाही. आपलाही लाभ होईल, इतरांचाही लाभ होईल, अशीच कर्म करेल. यालाच रिव्होल्युशन म्हणतात बाबासाहेब आंबेडकर. क्रांती, आमूलाग्र त्याचा मनाचा स्वभाव बदलतो. तो नेहमीच वितरागी, वितद्वेषी, वितमोही होऊन कर्म करतो. आपली हानी होईल, इतरांची हानी होईल, असे कर्म करणार नाही. आपलाही लाभ होईल, इतरांचाही लाभ होईल, अशीच कर्म करेल. पापकर्म त्या व्यक्तींना शिवू शकणार नाही. हा माणूस घडवून, हे माणूस घडण्याचं औषध, माणूस निर्माण होण्याचं औषध म्हणजेच हा सद्धम्म होय, सत्यधम्म होय. हा अरे सत्याचा साक्षात्कार करून हा सद्धम्म धारण केला जातो आणि न संपणाऱ्या सुखाची प्राप्ती केली जाते. त्या सुखाला निर्वाण रूपी श्रेष्ठतम सुख समजलं जातं. हे सुख प्राप्त करण्यासाठीच सगळ्यांचं ध्येय आहे. कुठल्याही देशातले, कुठल्याही संप्रदायाचे, कुठलेही लोक असोत, सगळ्यांचं ध्येय, ते गृहस्थ असोत की गृहत्यागी, निब्बाणं परमं सुखं, निर्वाण रूपी परम सुख प्राप्त करण्यासाठीच तुमचं आमचं जीवन आहे. यासाठीच हे सबल पायावर ही कुटुंब संस्था उभी राहून योग्यपणे या पारिवारिक जीवन सुदृढपणे जीवन जगता यावं, यासाठीच हे वैभव जसं जसं निर्माण करता येईल हे आपल्या मुठीत आहे. त्यामुळे या धम्माची ही जीवन पद्धती आकलन करण्यासाठी प्रत्येकाने शिबिरं करावी. महिन्याला 4चे 4 उपवास येतात. उपवासात कर्म करावे, आठशिलाचं पालन करावं. ज्या आधारावर आपण दानादी कर्म करून आपले पारमितांचे घडे भरून, जेव्हा 10 पारमितांचे घडे भरतील, तेव्हा हा सद्धम्म धारण करण्याचं हे वलय निर्माण होईल, हे बल निर्माण होईल आणि आपल्याला निर्वाण रूपी परम सुखाचा हा ती प्राप्ती करता येण्याचं हे वैभव प्राप्त करता येईल. खूप मंगल हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. सुखी हो इति तं पथितं तुयं कृपं यव समीजतु. तबे पुरेन्तु चित्त संकप्पा चन्दोपन्नरसो यथा मणि ज्योतिरसो यथा आरोग्य संपत्ति सग संपत्ति में ततो निब्बाण संपत्ति मीनाते समीजतु. साध सुखी हो मंगल. साधू साधू साधू, खूप खूप ठीक साधू. ठीक.